काळाचा अभ्यासक असेल. मला इथे का बोलवलं असं मला पहिल्यांदा प्रश्न वाटला जेव्हा माझे मित्र राजमोहन शेटे यांनी मला फोन केला. तर आज ज्या व्यक्तिमत्वाच्या उन्नतीसाठी आपण इथे जमलो ते पूर्णतः मराठी अकादमीचे पूर्वीचे अध्यक्ष शशिकांत नार्वेकर सर यांना मी ओळखत होतो. त्यांचे म्हणजे जेव्हा मी सदस्य होतो लायब्ररीचा मराठी अकादमीची लायब्ररी मला वाटतं खूप जणांनी तुम्ही व्हिजिट केली असेल. ती खूप छान लायब्ररी, नाटकाची उत्तम पुस्तकं मिळायची आणि मी तेव्हा आमच्या गावातल्या नाटकांना संगीत द्यायचो. त्यामुळे ती पुस्तकं कुठे मिळतात अशा शोधाने आम्ही पहिल्यांदा आलो आणि त्यावेळी त्यांच्याशी संपर्क होता. तर त्यांचं नाव घेऊन जेव्हा सांगितलं तेव्हा तर नक्कीच मी या कार्यक्रमाला येईल. तर आज इथे उपस्थित असलेले रमेशजी वस्कर, विठ्ठल गवस, राजमोहन शेट्टी, शंभूभाऊ भांडेकरजी जे आमच्या पेडण्याचे धारगड मतदारसंघाचे आमदार होते. मी अगदी लहान होतो त्यावेळी. चित्राक्षर सावंतजी आणि इथे तुम्ही उपस्थित सुहास पिळेकर, तसंच आमचे सिनियर पत्रकार आपल्या पेडण्याचे उपस्थित आहेत आणि नितीन, तसंच प्रकाश सावंत. मी सगळ्यांना ओळखत असेल पण पहिल्यांदा मी आधी तुम्हाला धन्यवाद देतो. मी इथे बोलू शकतो का असा मला पहिला प्रश्न आला. पण मी सोशिओलॉजीमध्ये पण मास्टर्स केलेली आहे आफ्टर मास्टर्स इन एन्व्हायरमेंट सायन्स. कारण पर्यावरणीय समस्या आणि सामाजिक समस्या ह्या एकत्रितपणे त्याच्यावर विचार केला जातो, कायद्यामध्ये पण केला जातो आणि इतरत्र पण केला जातो. तर त्यांना मी विचारलं टॉपिक काय पाहिजे, तर समाज प्रबोधन. आजच्या काळात आजच्या संदर्भातलं समाज प्रबोधन असं जेव्हा त्यांनी मला सांगितलं मी विचार सुरू केला की आम्ही गावागावात जाऊन आम्ही मीटिंग्स घेतो, त्यांना गावातल्या ग्रामसंस्थांना पैसे देतो, त्यांना प्रबोधन करून पैसे देतो आणि त्याच्यातून त्या संस्था चालवतो. आणि हे सगळं करताना आमच्या राज्यात आमचं जे जैवविविधता मंडळ आहे हे संपूर्ण भारतात पहिल्या क्रमांकावर आलं. आणि त्यावेळी आम्हाला कळलं की समाज प्रबोधन जर केलं नाही तर काय होऊ शकतं. त्याचा एक थोडासा अभ्यास असल्यामुळे मी म्हटलं आज थोडा वेळ बोलेन. प्लस माझे काही PhDचे असे विद्यार्थी आहेत जे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आहेत आणि मी इंटरडिसिप्लिनरीमध्ये पण गाईड करतो. तर मग विचार केला की हे सगळा विचार केला तर मी बोलू शकेन का, किंवा अर्धा तास काहीतरी योग्य बोलू शकेन. एवढा मला विश्वास आल्यावर मी त्यांना होय म्हटलं आणि त्या संदर्भात मी आज तुमच्यासमोर उभा आहे. तर आजच्या संदर्भातलं समाज प्रबोधन या विषयावर जेव्हा मी थोडंसं संशोधन सुरू केलं तेव्हा आज जर तुम्ही सगळीकडे बघितलं तर समाज प्रबोधन बऱ्याच वेळा असं होतं की कुठलाही विषय, कुठलाही एखादा संदर्भ असेल पण कुठलीही एखादी बाब असेल तर ती सोपी करून सांगणं सगळ्यात कठीण असतं. आजकाल तुम्ही वाचन केलं ह्या प्रबोधनाचं जर तुम्ही डेफिनेशन बघितलं इंटरनेटवर नाही पण काही पुस्तकांमध्ये, तर त्यांनी एका समाजातून दुसऱ्या सामाजिक संस्कृतीचं अनुकरण करणे भयंकर कठीण व्याख्या दिसल्या. आणि मी त्याचा शब्द जेव्हा सोपा केला, फोडला, प्रबोधन, प्र म्हणजे निरंतर आणि बोधन म्हणजे संबोधन करणे किंवा बोध करणे. तर प्रबोधन हे गरज आहे का आजच्या काळात? प्रबोधन म्हणजे नेमकं काय? प्रबोधन कोणी करावं? प्रबोधन केल्यामुळे समाजामध्ये काय फरक होऊ शकेल? प्रबोधनाची, समाज प्रबोधनाचा इतिहास काय आणि समाज प्रबोधनातून पुढे आपण काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा सर्वसाधारणपणे मी विचार केला. थोडेसे पॉईंट्स काढले आणि आज तुमच्यासमोर मला सांगायला असं वाटतं की प्रबोधन, समाज प्रबोधनामध्ये सतत उपदेश करणे, एखादा महत्त्वाचा विषय घेऊन समाजामध्ये त्याच्यामध्ये जनजागृती करणे, त्याविषयी लोकांना योग्य माहिती पुरवणं, म्हणजे जे पत्रकारांचं जे कार्य असतं त्याच्यामध्ये प्रबोधनाचा फार मोठा एक वाटा असतो. कारण मला बऱ्याच वेळा पत्रकारांचे फोन येतात की या केसच्या संदर्भात काय झालं, त्या केस संदर्भातच्या काय झालं, आणि जेव्हा आम्ही त्यांना माहिती देतो तेव्हा बऱ्याच वेळा असं दिसून येतं की तीच माहिती पेपरवर आली का, काही दुसरे विषय आहे. आणि तुम्हाला सांगतो आजचा पत्रकार किंवा आजची जी वृत्तपत्र आपण जे वाचतो त्याच्यातून खूप मोठा एक समाजाचं मत तयार होत असतं. त्यामुळे तेही प्रबोधनाचं कार्य वृत्तपत्रातून होत असतं.
त्यामुळे वृत्तपत्रातून जर मसालादार बातम्या गेल्या किंवा जर वस्तुस्थितीला फारकत असणाऱ्या बातम्या गेल्या तर समाजामध्ये वेगळं मत निर्माण होऊ शकतं. त्यामुळे ओपिनियन बिल्डिंग म्हणजे लोकांमधलं मतांतर निर्माण करणं यामध्ये प्रबोधनाचा फार मोठा वाटा आहे. तुम्ही जर बघितलं तर अक्षरशः 13व्या शतकापासून तुम्हाला माहीत आहे की संत परंपरा झाल्यामुळे आणि संत परंपरेमधून झालेल्या प्रबोधनामुळे एक मोठा समाज म्हणजे युद्ध सदृश परिस्थितीत असू दे किंवा दारिद्र्यामध्ये असू दे आपण कसे सुखात राहू शकतो हे त्यांच्या विचारातून त्यांना सांगणारे महान संत आपल्या राज्यात आपल्या देशात होऊन गेले. आणि त्यांनी संत वाङ्मयात जर तुम्ही जर बघितलं तर जे जे आपणासी ठावे ते सगळासी सांगावे शहाणे करून सोडावे सगळं जन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या प्रबोधनच करायचं म्हणजे जे जे आपण अभ्यास करतो ते लोकांना अभ्यासपूर्वक सांगणे म्हणजे प्रबोधन. थोडक्यात सांगायचं झालं मला आठवतं जेव्हा कलाकारांमध्ये प्राचार्य राम शेवाळकरांचा एक खूप सुंदर सेशन होतं त्यावेळी मला त्यांचा एक विचार आठवतो. ते म्हणाले की आपण प्राचार्य आहे हा माझा धर्म समजतो. हे मी जेव्हा ऐकलं मी स्वागत करतो आमचे परोक्षित आलेले तर त्यांनी जेव्हा विचार केला तोपर्यंत धर्म म्हणजे काय याचा विचार आमचा वेगळा होता. एक विद्यार्थी म्हणून एक संशोधक म्हणून आमचा वेगळा विचार होता. परंतु ज्यावेळी त्यांचं मी ऐकलं की ते म्हणाले की मी प्राचार्य आहे हे प्राचार्य ही मी माझी नोकरी समजत नाही तर प्राचार्य हे मी माझा धर्म समजतो. जे जे मी जगात चांगलं वाचतो त्याचं मी संशोधन करतो त्याचा अभ्यास करतो आणि ते सोपं करून लोकांना सांगणे हे एक शिक्षक म्हणून माझा हा धर्म आहे असं ते म्हणतो. हे जेव्हा मी ऐकलं त्यावेळी मीही विचार केला की आपण जगामध्ये फिरत असतो युएनमध्ये जातो इकडे जातो काय बघतो काय सांगतो हे जर येऊन आम्ही आमच्या लोकांना सांगितलं नाही तर या अनुभवाचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे प्रबोधन कोणी करावं हा पण एक मोठा विषय आहे. जर आपण ती गोष्ट केलेली असेल त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव असेल तर त्या गोष्टीवर आपण प्रबोधन करणं हेच योग्य असते. एखाद्या वेळा आपल्याला असं वाटतं की बोलताना ऐकताना खूप छान वाटतं पण ते जर आपण अंगीकरण करायला गेलो किंवा जर आयुष्यात इम्प्लिमेंट करायला गेलो तर ते होत नाही कारण ते अनुभवातून आलेले शब्द नसतात. त्यामुळे प्रबोधन हे किती महत्त्वाचं आहे याचा जर तुम्ही विचार केला तर साधारण 1828 सालापासून तुम्ही ब्राह्मण समाज स्थापन केलेलं राजाराम मोहन राय असू देत त्यानंतर म्हणजे एकेश्वरवाद करणारे राजाराम मोहन राय असू देत किंवा त्यानंतर काही 21 वर्षानंतर प्रार्थना समाज स्थापन करणारे तरखडकर असू देत किंवा त्यानंतर 1873 मधले फुले किंवा 1875 मध्ये आर्य समाज स्थापन करणारे आचार्य असू देत सरस्वती तर त्यानंतर 1897 मध्ये रामकृष्ण परमहंस या सगळ्याचा विचार केला तर बऱ्याच वेळा सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन करणे आपल्या समाजातल्या वाईट रूढी यांचा नाश करणे किंवा यांना बदलणे या सगळ्यासाठी हे समाज प्रबोधन फार मोठं कार्य केलेलं आहे. आज आपल्याकडे सती नाही किंवा आपल्याकडे तुम्ही कुठल्या गावात गेले तर सतीची काही तडकी दिसतात तर ही परंपरा आपल्याकडून गेली. बऱ्याच वाईट परंपरा घालवण्यामागे समाज प्रबोधनाचा फार मोठा वाटा आहे. आणि समाज प्रबोधनामध्ये असं नाही की आज तुम्ही एखाद्या विषयावर भाष्य केलं आणि उद्या त्याच्यामध्ये परिवर्तन झालं असं होत नाही. परंतु आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तुम्हाला कळतं की 2 तासात एखादी गोष्ट व्हायरल होते आणि त्याच्यामुळे देश पेटून उठू शकतो. आता हा प्रबोधनाचा एक वेगळा विषय झाला. हा एक माहिती तंत्रज्ञान किंवा माहिती इन्फॉर्मेशन ब्लास्ट म्हणतो आपण त्याला किंवा इन्फॉर्मेशन रेव्होल्युशन म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे एखादी चुकीची बातमी जरी आपण पसरवली तर त्याचा किती विपरीत परिणाम होऊ शकतो ते आहे. पण आपण जेव्हा समाज प्रबोधन बोलतो तेव्हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं समाज प्रबोधन का गरज आहे आज गरज आहे का हे कळल्यावर मी म्हणतो 100% समाज प्रबोधनाची गरज आहे. ते चालूही आहे. असं नाही की समाज प्रबोधन आजच्या काळात काय ते नवीन होत आहे नाही. याच्या पूर्वीपासून तुम्ही इतिहास काळापासून बघितला तर कीर्तन नाटक या सगळ्या परंपरांमधून समाज प्रबोधन चालू आहे. आता आम्ही जेव्हा मत्स्यगंधा नाटकामधला भीष्म बघतो त्याचं संभाषण ऐकतो त्यावेळी ते केवढं मोठं परिवर्तन समाजामध्ये होऊ शकतं की भीष्मासारखा आदर्श पुरुष जो सगळ्या म्हणजे शंतनू असतात आणि इतर व्यक्ती असून सुद्धा तो माणूस शेवटपर्यंत आपला आदर्श घडवून देत नाही. हे बालपणात जर एखादं मत्स्यगंधेसारखं नाटक बघितलेलं असेल तर नक्कीच त्याच्यावर संस्कार होत होतील. तुम्हाला माहीत आहे की वीर माधवराव जोशीची नाटकं जेव्हा स्वातंत्र्याच्या काळात व्हायची
त्यावेळी एक नाटक झाल्यानंतर शेकडो लोक तुटून पडायचे स्वातंत्र्य संग्रामासाठी. कारण तेवढी क्षमता, त्या समाज प्रबोधन करण्याची क्षमता त्या नाटकामध्ये होती. त्यामुळे समाज प्रबोधनाची क्षमता नाटकामध्ये आहे, कीर्तनामध्ये आहे, साहित्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. एखादं पुस्तक वाचल्यानंतर साधी गोष्ट सांगायची झाली तर एक होता कार्व्हर. हे पुस्तक संपूर्ण म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यांना देण्यात आलं. कारण एक वैज्ञानिक काय देशाची क्रांती घडवू शकतो. आणि जेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन जे प्रेसिडेंट अमेरिकेचे, ते म्हणाले की माझ्याकडे जर 5 असे कार्व्हर असते तर मी जगावर राज्य केलं असतं, हे त्यांनी म्हटलं. पण हे प्रबोधन होण्यासाठी हे पुस्तक लावण्यात आलं. त्यामुळे साहित्यामध्ये प्रबोधनाची प्रचंड मोठी क्षमता आहे, शक्ती आहे. आणि जर एखाद्याला संपूर्णपणे चतुरस्त्र व्यक्तिमत्व करायचं असेल तर आपल्याला आदर्शही तसेच ठेवावे लागतात. म्हणजे ते पु ल देशपांडे असू द्या किंवा अनेक अशी व्यक्ती आहेत जे अनेक क्षेत्रांमध्ये तरबेज असून प्रत्येक क्षेत्रांमध्ये उच्चांकावर होतो. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जर कलाकार असाल आणि तुम्ही जर वैज्ञानिक असाल तर लोक म्हणतात अरे तू दोन्ही कशी करू शकतो. बऱ्याच वेळा आम्हाला विचारतात एकच काहीतरी माणूस करू शकतो आणि एकाला न्याय देऊ शकतो. म्हटलं असं काहीच नाही. तुमची किती क्षमता आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की आपण जे सगळं काही करतो त्याच्यामध्ये आपण 10% सुद्धा आपला मेंदू वापरत नाही. याचा अर्थ तुम्ही विचार करा, आपण खरोखरच जर 100% आपल्या वेळेचा आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा वापर केला तर आपण प्रचंड काही कार्य करू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की समाज प्रबोधन हे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणारं समाज प्रबोधन असणं फार महत्त्वाचं आहे. समाजामध्ये नकारात्मक बदल घडणारं समाज प्रबोधन जर होत असेल, जसं मी तुम्हाला सांगतो अफवा उठवणे, एखादी गोष्ट परिपूर्ण माहीत नसताना कुठल्या तरी उथळ माहितीवर एखादा लेख लिहिणे, संशोधन न करता केलेला जर्नलिझम असू दे, रिपोर्टिंग असू दे, पत्रकारिता असू दे, लेखक असू दे. कारण तुम्ही जर आज इंटरनेटवर समाज प्रबोधन हा शब्द टाकला तर तुम्हाला एवढी व्याख्या येतील की समाजामधल्या वाईट प्रथा काढण्यासाठी समाज प्रबोधन. अरे समाज प्रबोधनाचा अर्थ वेगळा. त्याचा तुम्ही वापर वाईट प्रथा काढण्यासाठी करू शकता आणि चांगल्या गोष्टी पसरवण्यासाठीही आपण करू शकतो. आणि म्हणून समाज प्रबोधन आजच्या काळात जर बघायला झालं तर मी पहिलं असेल की मूलभूत वैचारिक संकल्पना शुद्ध आणि स्पष्ट करणे लोकांच्या, याच्यासाठी समाज प्रबोधनाची फार मोठी गरज आहे. उदाहरण तुम्ही विचारा मला. माझा म्हणण्याचा उद्देश काय? मूलभूत वैचारिक संकल्पना. बऱ्याच वेळा लोकांचे फंडामेंटल क्लिअर नसतात. फंडामेंटल म्हणजे काय? माझ्या बालपणात माझ्या एका छोट्याशा प्रधान गावामध्ये सरपंच किंवा कोणतीही राजकीय व्यक्ती निवडताना तेवढ्याच वेळात काय ते राजकारण व्हायचं. ते सगळं निवडून झालं की सगळे लोक आपापल्या कामाला लागले, सण वार सगळं व्यवस्थित व्हायचं. आज अशी परिस्थिती आलेली आहे की प्रत्येक कंपाऊंडवर नाव आहे की हा अमुक पार्टीचा, तो तमुक पार्टीचा, तो तमुक पार्टीचा, आणि समाजामध्ये भिन्नता झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांचा जर तुम्ही विचार ऐकले तर ते म्हणाले होते की भारताची सगळ्यात मोठी शक्ती काय? ऐकायला कडू वाटतं पण आज आपल्याला एकत्रित कुटुंब पद्धती कुठेही दिसत नाही. तर ते म्हणाले होते भारताची सगळ्यात मोठी शक्ती ही भारताची एकत्रित कुटुंब पद्धती आहे की त्याच्यामुळे पर्यावरण असू द्या, अर्थव्यवस्था असू द्या, किंवा एखाद्या संकटाला तोंड देण्याची क्षमता असू द्या, किंवा एखादा निर्णय घेण्याची समाजाची क्षमता ही समाजामध्ये किती एकी आहे, किती एकोपा आहे याच्यावर ठरते. आज आपल्याला दिसून येतं की समाजामध्ये अनेक फूट पडलेली असल्यामुळे अत्यंत नेगेटिव्ह आणि अत्यंत नकारात्मक विचारसरणीला सुद्धा फार मोठी इट इज इन्स्टिट्यूशनलाइज्ड संस्थात्मक कार्य आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मी सकाळीच एका आम्ही मीटिंगमध्ये होतो. आंतरराष्ट्रीय कार्टेल्स असतात, म्हणजे देर आर इंटरनॅशनल ग्रुप्स जे मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी पक्षी यांचं पण ट्रेडिंग करतात, पण तसे विचारांचे पण बऱ्या प्रकारे धारणा केली जाते. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, आणि याचा सगळ्याचा संबंध आपल्या अर्थव्यवस्थेशी आहे हे आपल्याला कधीच कळत नाही, ते नंतर कळतं. एखाद्या भाषेला समृद्ध करणे, एखाद्या भाषेला संपवणे हे सुद्धा एक फार मोठं षडयंत्र असतं. आणि याच्या मागे तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर डोमिनो पिझ्झा. आज लोक जेव्हा डोमिनो पिझ्झाचं सगळीकडे वेळ लागले, आपल्याला काय वाटतं डोमिनो पिझ्झा हे प्रोडक्ट नाही आहे नुसतं, त्याच्यामध्ये विकली जाणारी कॅलिफोर्नियाची मिरची असेल
किती कोट्यावधी रुपयाचा व्यवहार त्या मिरचीचा होतो. आपल्याकडे मिरची नाही का? आपल्याकडे GI टॅग मिरची असते, पण त्याला तिथे ते वापरत नाही. ते म्हणतात नाही आमच्यामध्ये तुमची चालत नाही. कारण म्हणजे याचा अर्थ त्याचा संबंध चवीशी नसतो, आपल्या प्रकृतीशी नसतो, त्याचा संबंध केवळ अर्थव्यवस्थेशी असतो. पण हे आपल्याला समजत नाही, कारण याच्यावर योग्य प्रबोधन होत नाही. प्रबोधन नसल्यामुळे काय होतं, लोकांमध्ये चुकीच्या गोष्टींचा समज त्यांचा निग्रह होऊन जातो आणि तो इट बिकम्स द फायनल कॉन्सेप्ट. त्यामुळे काही गोष्टींची फंडामेंटल क्लिअरिटी समाजामध्ये करायची असेल तर मोठ्या प्रमाणात आजही समाज प्रबोधन होण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये ते राजकीय मतभेद असो, हे वैयक्तिक पातळीवर येऊ नये, हा एक साधा मूलभूत सिद्धांत जरी लोकांमध्ये रुजला तरी लोकांमधली जी हेट्रेड, जो एकामेकाविषयी जो द्वेष असतो, तो बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल. आणि हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. कारण आपण आपलं वैर एखाद्या व्यक्तीशी नसतं, त्याच्यामधल्या दुर्गुणांशी असतं. त्यामुळे ते म्हणतात जे खळांची वेलकटी सांगतो, ते म्हणतात की दुर्जनांचा नाश वगैरे बोलत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणताना ते सांगतात की दुर्जनांचे दुर्गुण गेला की तो सज्जन झाला. समाज प्रबोधनाची का गरज आहे की आपण एखादा वाईट माणूस भेटला आपल्या आयुष्यात की त्याचा आपण अगदी समोर नायनाट करेपर्यंत आपण त्याच्याविषयी एखादा वैर बाळगून राहतो. खरं म्हणजे ते वैर त्याच्याशी असणाऱ्या अवगुणांशी असायला पाहिजे. पण हा संतांना विचार शकतो, आपण सर्वसामान्य माणसं आपण नेहमी डंक धरून बसतो. तर दुरितांचे तीव्र जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनी पण प्रबोधन करताना एवढं प्रबोधन करून ठेवलं की त्यांच्या रसायदानाच्या ओळी आजही आपल्याला संपूर्णपणे आयुष्याचं मार्गदर्शन करू शकतात. पण याचं प्रबोधन कितपत होतं, आपल्या समाजातील आपले असणारे 16 संस्कार जरी आपण विचार केला, त्या प्रत्येक संस्कारामागचा जर अर्थ घेतला, साहित्यामध्ये जायचीच गरज नाही, आपल्याला अभ्यास आणि संशोधन करायची पण गरज नाही. आपले जे 16 संस्कार आहेत त्याच्यामधली बंधनं कशासाठी होती, त्याचा समाजाशी काय उपयोग होता. आता मग त्याच्यावर दुसरा लगेच ते 2 प्रकारचे विचार असतात करणारी माणसं. कारण मी लोकांमध्ये वावरतो म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक माणसाशी जर तुम्ही बोलायला सुरू केलं तर तो नेगेटिव्हिटी सुरू करतो. हे केलं म्हणून काय झालं, सरकारची ती जबाबदारी आहे, सरकारने हे का केलं नाही, सरकारने ते का केलं नाही, ह्याची लाखोली कधीही संपत नाही. परंतु तुम्ही अशा माणसांचा जर अभ्यास केला, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, कारण काही असे रिसर्च पब्लिकेशन आहेत ज्यांनी अशा लोकांवर विचार केला, हे जर नेगेटिव्ह का विचार केला, आणि तुम्हाला मग कळते की यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठेतरी प्रचंड फ्रस्ट्रेशन असतं. एक तर त्यांना कौटुंबिक आधार नसतो, समाजामध्ये त्यांची कुठे फसवणूक झालेली असते, किंवा ते डायव्हर्सी असतात बऱ्याच वेळी, किंवा काही प्रॉब्लेम्स असतात इंडिव्हिज्युअल. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. 2 महिन्यापूर्वी आम्ही एक टेक्निकल रिपोर्ट फायनल करत होतो सरकारचा, आणि एका फार मोठ्या वैज्ञानिकने त्याचं सगळं राईटअप पाठवलं मला, आणि ते रिपोर्टमध्ये घालण्याच्या आधी मी वाचू लागलो. आणि मला ते एवढं भयानक वाटलं की या तज्ज्ञाने जो रिपोर्ट दिला आहे त्याच्यामध्ये सगळं फ्रस्ट्रेशन त्याने वैज्ञानिक भाषेमध्ये लिहून काढल्यामुळे ते सर्वसाधारण माणसाला कळणारही नाही. पण त्याच्यामध्ये सरकारला सूचना करण्याऐवजी सगळं निगेटिव्ह लिहिलेलं होतं. मग मी त्यांना बोलवलं, म्हटलं खूप मोठी व्यक्ती, प्रचंड मोठी व्यक्ती, आंतरराष्ट्रीय ख्यातीची. त्यांना सांगितलं साहेब हे मी मेंबर सेक्रेटरी, त्या समितीचा मी सेक्रेटरी होतो. म्हटलं हे मी सरकारला देऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये तुम्हाला बोलवलंय, समिती का स्थापन केले, सूचना द्या, सोल्युशन्स द्या, प्रॉब्लेम आहे माहीत आहे, त्याच्यावर कसा तोडगा करायचा ते सांगा. ते न सांगता आपण आणखीन प्रॉब्लेम किती आहे. म्हणजे डॉक्टरने जर तुम्ही दाढ दुखते म्हणून गेले तर डॉक्टरने आपला कान दुखतो म्हणून सांगितलं तर काय परिस्थिती होणार आहे, अशी परिस्थिती झाली. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की जर पर्सनल फ्रस्ट्रेशन आणि नेगेटिव्हिटी ही समाज प्रबोधनातून येत असेल तर तुम्हाला मी सांगतो एक पुन्हा उत्तम उदाहरण देतो मी APJ अब्दुल कलामांचं. त्यांना एक अत्यंत विचित्र प्रश्न विचारण्यात आला एका संमेलनात, आणि ते त्यांनी पत्रकारांना सांगितलं की यू हॅव ॲन एजेंडा, म्हणजे तुम्ही एक एजेंडा कोणाचा तरी घेऊन मला प्रश्न विचारता. हे फार महत्त्वाचं आहे. आज तुम्ही कितीतरी लोकांना व्याख्यान देताना ऐकत असणार, त्याच्या मागे त्याचा काय एजेंडा आहे तो दिसायला लागतो. मी तर म्हणतो, मी सकाळी जर 5 न्यूजपेपर ठेवले आणि 5ही हेडलाईन बघितलं तर हा कुठल्या पार्टीचा, हा कुठल्या पार्टीचा, हा कुठल्या पार्टीचा, ते आपण सांगू शकतो. एवढी जर आपली गुणवत्ता खाली आलेली असेल आणि एवढी जर आपली परिस्थिती वैचारिक वैफल्यग्रस्त आलेली असेल तर समाज प्रबोधनाचं काहीही कार्य याच्यात होऊ शकत नाही. फार मोठी जबाबदारी समाज प्रबोधनाची पत्रकारांवरही असते, कारण ते फक्त सरकारचे किंवा त्यांच्या न्यूजपेपरचे नसतात,
ते समाजाच्या समस्यांना वाचा फोडणारे असतात. त्यामुळे मूलभूत वैचारिक संकल्पना स्पष्ट करणे आणि शुद्ध करणे लोकांचे यासाठी सामाजिक प्रबोधन फार मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे आणि ते सुद्धा अभ्यासातून आणि संशोधनातून आलं पाहिजे. मला वाटतं म्हणून मी माझे विचार तुमच्यासमोर बोलतो. याला काहीही अर्थ नाही. आपण उठून त्या वक्त्याला त्याचं तथ्य आणि त्याच्या मागचा एव्हिडन्स विचारण्याची आपलीही क्षमता पाहिजे आणि त्याला उत्तर देण्याची त्याची क्षमता पाहिजे. नाहीतर त्या बोलण्याला काही अर्थ नाही आणि त्याच्यातून प्रबोधन होणार नाही. म्हणून तुम्हाला आज कळतं की अत्यंत वाईट प्रकारे आपल्या वाक्चातुर्याचा उपयोग करून खोट्या गोष्टी कशा खऱ्या कराव्यात हे अनेक लोक चातुर्याने करू शकतात आणि लोक अशा गोष्टींना बळी पडतात. आणि याचं कारण लोकांना प्रश्न विचारायची सवय नसते. कारण शाळेत सुद्धा प्रश्न विचारला तरी ते शिक्षक तिथे त्यांना कायमचं त्यांना दाबून टाकतात. त्यामुळे प्रश्न विचारायची सवय तिथेच संपल्यामुळे पुढे ते कधीही प्रश्न विचारू शकत नाही. आणि हा फार मोठा एक म्हणून तर आज न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला खूप स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही मुलांची पर्सेंटेज आणि हे बघता. आज तुम्हाला माहीत असेल की आय डोंट नो तुम्हाला माहीत आहे का ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त इन्कम कोणाचा बरं असा मागे आम्हाला प्रश्न विचारला आला. सगळ्यांनी हात उत्तर दिलं की डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सॉरी कार्पेंटर आणि प्लंबर हे ऑस्ट्रेलियामध्ये मर्सिडीज घेऊन फिरतात. कारण ते काम कोणीही करायला बघत नाही. फॅक्ट मी तुम्हाला उगाचच काही सांगत नाही. तर मला काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आहेत एक 10-15 मिनिटामध्ये मी सांगेन. तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकांच्या मध्ये जे कन्फ्युजन असतं ते दूर करण्यासाठी समाज प्रबोधनाचा फार एक मोठा वाटा आहे. त्याची आवश्यकता आहे. आणि याच्यासाठी उगीचच परंपरेला तडा घालून किंवा परंपरेला प्रश्न करून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुद्धा बऱ्याच वेळा अंधश्रद्धा संपूर्ण नष्ट झालीच पाहिजे त्याच्याबद्दल शंकाच नाही. पण काही श्रद्धा पण असतात लोकांच्या. मी नेहमी म्हणतो पर्यावरणाच्या दृष्टीने एखादा मोठा वड सांभाळायचा असेल, एखादा मोठा पिंपळ सांभाळायचा असेल तर लोकांनी पूर्वजांनी आमच्या काय केलं त्याला देवराईचं स्वरूप दिलंय किंवा त्याच्यावर एखादा देव असतो किंवा एखादा कोणती अदृश्य शक्ती असतं सांगितलंय. त्यामुळे लोक घाबरतात. पण त्यांना माहीत होतं हे राज्य करताना लोक घाबरणार नाही. लोक हे कायद्याला घाबरणार नाही. सगळेच घाबरतात असं नाही. पण अजूनपर्यंत त्यांचा भीती थोडीशी आहे म्हणून ती झाडं टिकून आहे. ज्या दिवशी तुम्ही सांगाल की याच्यावर कोणी नाही तुम्ही झाडं बिंदास तोडा. तुम्ही बघा आज कन्स्ट्रक्शनसाठी एक वड म्हणजे 300-400 वर्षाची झाडं तोडली जात आहेत. आता समाज प्रबोधन याचा वापर तुम्ही समाजातील काही गोष्टी संवर्धन करण्यासाठी करू शकता. याच्यावर कधीतरी विचार झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1915 मध्ये पंडित नानक मालवीय असतील किंवा 25 मध्ये RSSची संघटनाची स्थापना झाली आणि त्याच्या पूर्वीचे सगळे तुम्ही संस्था तुम्ही बघाल तर समाजाच्या रूढी मोडण्यासाठी झाल्या. आणि नंतरच्या काळात तुम्ही आज बघायला लागला तर समाजामधला बदल जर तुम्ही अभ्यास केला तर आता पुन्हा तो सगळा धर्म परत घेऊन या किंवा पुन्हा ते विचार परत आणा असं सांगण्यासाठी काही संस्था, काही सामाजिक, काही आध्यात्मिक संस्था मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. भयंकर मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत की पूर्वीची जीवन पद्धती. मी काही दिवसापूर्वी विशाखापट्टणमध्ये फार मोठं रिसॉर्ट म्हणजे एक अब्जाधीश माणूस आहे त्याने ते घातलेलं आहे. तिथे $500 त्यांची एंट्री फी असते. त्याने मला सहज दाखवायला दिलं तर त्यांनी ती पूर्वीच्या काळातली जशी वैदिक संस्था होते तसं ते त्यांनी तयार केलं आणि तिथे सगळे परदेशी लोक येतात आणि त्याला एंट्री घ्यायला इतके पैसे. याचा अर्थ इथे जे प्रबोधन होत होतं ते प्रबोधन तिथे झाल्यामुळे तिथे लोक पैसे खर्च करून तिथे येतात. सो प्रबोधनाची ती एक वेगळी पॉवर आहे. सो एक्सेप्टिंग विजडम ऑफ ट्रेडिशन्स आज एक फार मोठी संपूर्ण जगाने स्वीकृत केलेली गोष्ट आहे की आपल्या जे पारंपरिक पद्धती होत्या काही म्हणजे ती बीज संवर्धनाची पद्धत असू दे किंवा एखादा पदार्थ निर्माण करण्याची पद्धत असू दे त्याची तुम्हाला माहिती कधी कळते जेव्हा तुम्ही परदेशात जाता. तुम्हाला 8 दिवस जेवण मिळत नाही तुम्हाला पाहिजे तसं आणि त्यावेळी मसाले शोधायची पाळी येते. माझ्यावर आलेली आहे युरोपमध्ये. त्यामुळे मला माहीत आहे की तुम्ही सांबार हा पदार्थ म्हणू शकता. तुम्हाला काही मिळणार नाही कारण ती परंपरा ती विद्वत्ता तिथे नाही. आणि ही गोष्ट जरी छोटी वाटत असली तर तुम्हाला सांगतो 52 मसाले घालून एखादा पदार्थ होऊ शकतो हे तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जर आज सिद्ध करायला गेला तर तुम्हाला भरपूर खर्च करावा लागेल आणि बरीच वर्ष लागतील. पण हे आमच्या
परंपरेतून आम्हाला फुकट मिळालेला आहे त्याची बऱ्याच वेळा किंमत वाटत नाही. कारण आज रेडीमेड मसाला मिळतो, तो तुम्ही टाकलात की सगळे खूप होतात. परंतु खरी सांगायची गोष्ट असली तर परंपरा ही केवळ परंपरा जुनाट म्हणून त्याला स्वीकृत न करता नवीन करणे म्हणजे समाज प्रबोधन नव्हे. बऱ्याच डेफिनेशनमध्ये तुम्हाला हे सापडेल की पूर्वीच्या जुनाट पद्धती, एकीकडे तर मी असं वाटलंय की आपला वैफल्यग्रस्त झालेला समाज हा पुनरुत्थान करण्यासाठी आपण मॉडर्न व्हायची गरज आहे. आता मॉडर्न म्हणजे काय, म्हणजे समाज प्रबोधन करणाऱ्या लोकांविषयी जर विचार केला तर कुठले तरी कपडे घातले म्हणून माणूस मॉडर्न होतो का, किंवा कुठले तरी कॉस्टली गाडी घेतल्यामुळे मॉडर्न होतो का, किंवा एखादी इंग्रजी फाडफाड बोलली म्हणून तो मॉडर्न होतो का. मॉडर्न म्हणजे काय, फॅड म्हणजे काय, फॅशन म्हणजे शब्द जपून वापरणे. बऱ्याच वेळा काय होतं, लोकांना शब्द कसेही वापरायची सवय झालेली असते, कारण त्यांचा रिपोर्ट कधी टेक्निकल गव्हर्नमेंटला सबमिट होत नाही, ते पुस्तक वाचणारं वाचक कधी प्रश्न करत नाही. त्यामुळे शब्दांना जपून वापरणे हे समाज प्रबोधनाचं फार महत्त्वाची एक रिक्वायरमेंट आहे. आणि त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा कळतं की काही लोक बोलतात आणि एखाद्या शब्दामुळे ते गोत्यात सापडतात. शब्द हे भयंकर अनेक धारे असतात, दुधारी म्हणा किंवा अनेक इम्पॅक्ट होऊ शकतात. त्यामुळे उथळ विद्वत्तेमुळे घडत असणारे उपदेश वर्सेस सखोल अभ्यासातून होणारे प्रबोधन, असे दोन जर विचार तुम्ही केले तर प्रबोधनासाठी सखोल अभ्यास लागतो. एखाद्या पुस्तकाची हेडलाईन फक्त वाचून आतमध्ये काय आहे हे सांगणारा एवढा जर उथळ माणूस असेल तर ते समाज प्रबोधन करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचे एक 5-6 गोष्टी मी माझ्या पद्धतीने काढल्या की ज्या समाज प्रबोधनामध्ये असू नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असू नये ती पूर्वग्रहित असू नये, बायस्ड. आणि हे जर असेल तर तुम्ही समजा तो माणूस कुठला तरी एजेंडा घेऊन तुमच्याशी बोलतो, तुम्हाला माझ्या विचारासारखे माझ्यासारखे व्हा असे सांगणारे जेव्हा भेटतात, पूर्वग्रहित अनबायस्ड एनालिसिस ऑफ एनी फॅक्ट्स, ही फार महत्त्वाची गोष्ट असते समाज प्रबोधनासाठी. मी तुमच्यासमोर दोन्ही बाजू ठेवल्या पाहिजे. समाज प्रबोधनामध्ये दोन्ही बाजू ठेवल्या पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे तुम्ही याच्यातून काय ते तुमच्या विद्वत्तेने निवडा. त्याच्यामध्येही त्यांना जर काही समस्या असतील तर त्यांचे मूलभूत सिद्धांत मोकळे करण्यासाठी जे आपल्या शैक्षणिक संस्थानांमधून राहून जातं बऱ्याच वेळा, ते करण्याचीही गरज आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, अनावश्यक बंड ही एक फार मोठी गोष्ट झाली. तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी वेगळं, तो आवश्यक असो किंवा अनावश्यक असो, बंड करायचा आहे. असलेल्या सगळ्या समाज व्यवस्थेला शिव्या घालायला सुरू करा, 2 दिवसात फेमस होता. हे अत्यंत अनडिझायर्ड, किंवा याच्यामुळे हा जो पर्याय आहे, प्रत्येक गोष्टीला पर्याय शोधणे. एखादी गोष्ट जर सिद्ध झालेली असेल की ती चांगली आहे, आपल्याला सगळ्याला कळलं की चला मानपुरात हा थोडा चांगला आंबा आहे, नाही मी एक कारगोतो मानपुरात म्हणून वेगळी व्हरायटी आहे, कारण त्याचं मानपुरात मगाशी सांगितलं प्रत्येक गोष्टीला इकॉनॉमिक अँगल असतो. हे आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. कारण आज एक मानपुरात म्हटलं तरी तिचा ब्रँड, तुम्हाला माहिती आहे गोव्यामध्ये 6 GI जॉग्राफिकल इंडिकेशन झालेले पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये मेंढरूची केळी आहे, खाजं पण हल्ले होतं, हरमल मिरची आहे, कोलाची मिरची आहे. ही जिओग्राफिकल इंडिकेशन करण्यामागे काय उद्देश असेल? तुम्ही एअरपोर्टवर गेला तर तुम्हाला GI दुकानं मिळतात, तिथे प्रत्येक राज्याचे GI पदार्थ मिळतात, जिओग्राफिकल इंडिकेशन्स. म्हणजे ते अत्यंत सखोल अभ्यासातून सिद्ध झालेलं असतं की हा पदार्थ दुसरीकडे कुठेही मिळत नाही. उदाहरणार्थ तिरुपतीचा लाडू, तुम्ही तिरुपती देवळात जो लाडू घेता दुकानातला, तो तुम्हाला खाली पण मिळत नाही असतो, म्हणून त्याला जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे. इट इज GI टॅग लाडू. तसे बरेच पदार्थ आहेत. गोव्याची फेणी पण GI टॅग आहे, तो विषय वेगळा. पण कृतीमधून सिद्ध झालेले आणि शाश्वतपणाला पुरस्कृत करणारे असेच प्रबोधन झाले पाहिजे. म्हणजे काय असू नये, पूर्वग्रहित असू नये, अनावश्यक बंड करणारे असू नये. पण जेव्हा गरज असते ते बंड करण्याची क्षमता पूर्णपणे बेस्ड ऑन द फॅक्ट्स, वस्तुस्थितीवर आधारित लोकांसमोर मांडायला काहीच हरकत नाही. पण कृतीमधून सिद्ध झालेले आणि शाश्वतपणाला पुरस्कृत करणारे असे प्रबोधन झाले पाहिजे. वैज्ञानिक आणि पडताळून पाहिलेल्या तथ्यांवर आधारित, द्वेषावर आधारित किंवा माझ्यावर अन्याय झाला म्हणून समस्त त्या समाजावर ताशेरे ओढणारे किंवा एखाद्या व्यवस्थेवर बंड पुकारणारे असू नये. हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा समाज प्रबोधन आपण म्हणतो, काही शेवटच्या गोष्टी प्रबोधनात काय
स्वतःचे अपयश, समस्या, तक्रारी सगळ्या समाजाला लागू करून त्याचा सिद्धांत मांडणारे असे पण करणारे बरेच पुस्तकं मिळतील तुम्हाला लायब्ररीमध्ये. भयंकर म्हणजे मला आठवतं एक पुस्तक वाचल्यानंतर माणसाचं डोकं खराब झालंच पाहिजे. तुम्ही शांत सुखी असता घरात, पण ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला अनावश्यक सगळ्या समाजाची चीड उत्पन्न होते, तुमची प्रकृती बिघडते. अशा प्रकारचं प्रबोधन कुठल्याही माध्यमातून होऊ नये. आपण बघतो बऱ्याच वेळा आपल्या घरात सगळी शांती असते, परंतु एखाद्या टेलिव्हिजनवर 2 माणसं मरेपर्यंत भांडत असतात. गरज असते का आपल्या घरात शांती बिघडवण्यासाठी? पण त्याची सवय होते हळूहळू आणि कळत नाही की तो माणूस कधी आपला भांडण वाढवतो आणि आपला स्वभाव एवढा होता तो की घरातही ती माणसं भांडण सुरू करतात. हे आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे समाज प्रबोधनामध्ये होणारे निगेटिव्ह परिणाम हे फार फार डेंजरस आहे मला वाटतं. आणि इतिहासातले सूर आता घ्यायचे का, हा माझा एक प्रबोधनाचा एक महत्त्वाचा विषय मी बोलतोय. कारण समाज प्रबोधन आजच्या संदर्भात असं मला त्याने टॉपिक दिलंय. तर म्हटलं आजच्या संदर्भात प्रबोधन होताना जर एखाद्या समाजाला चिडवायचं असेल भयंकर, तर आपण त्याला त्याचा इतिहास सांगायचा. पण त्यानंतर त्याला सांगायचं की इतिहासातून तुम्ही धडे घ्या, हरकत नाही. कशाला इतिहास अभ्यास करायचा की पुन्हा आपल्याकडून ती चूक होऊ नये. त्यांच्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे. आजही रामायण, महाभारत किंवा कोणतेही छत्रपतींचे धडे घ्या, कुठल्याही इतिहासाचं उदाहरण सिद्ध झालेलं घ्या, त्याच्यामधून आपण काय करू नये हे आपल्याला कळतं, आपण काय करावं हे आपल्याला कळतं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेव्हा त्याने कसं केलं, म्हणजे आता त्याचा बदला घेऊया, हा जर विचार त्याच्यातून रुजत असेल तर आपण त्याच्यावर त्या समाज प्रबोधनाच्या विषयावर फार सिरियसली विचार केला पाहिजे. अर्थात आपल्या स्वत्वासाठी एखाद्याला पेटवून उठणे ही वाईट गोष्ट नाही, पण त्याच्यातून तो माणूस कार्याला लागला पाहिजे. त्याच्यातून तो माणूस जर सुख भावनेने गेला तर त्याची समृद्धी, त्याची बुद्धिंगतता किंवा त्याची प्रॉस्पेरिटी कमी होईल आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं होईल. त्यामुळे शब्दांचे नेमके अर्थ समजून त्यांना वापरणे, एखादा चांगला वक्ता आहे म्हणून त्याच्यावर इन्फ्लुएन्स होऊन त्याचे सगळे विचार स्वीकारणे, हे समाज प्रबोधनातून ऐकणाऱ्यानेही करू नये आणि समाज प्रबोधन करणाऱ्यानेही त्याच्यावर विचार करावा. विद्वत्तेचा वापर आपले विचार सिद्ध करण्यासाठी. मगाशी मी तुम्हाला बोललो की माझ्याकडे एक माणूस भेटायला आला, तो इन्शुरन्स कंपनीमधला होता आणि त्याने मला सांगितलं की मी चॅलेंज म्हणून तुम्हाला सांगतो, या माणसाकडून कितीची पॉलिसी घ्यायची आहे तुम्ही मला सांगा, चॅलेंज. मी जाऊन ती घेऊन दाखवतो. मी खरोखर आश्चर्यचकित झालो. म्हटलं असं तू करू शकतोस का? मी अत्यंत चिकट माणसाकडे त्याला घेऊन गेलो. मी तुम्हाला सांगतो त्या माणसाने त्याच्याकडून 70,000चा चेक घेऊन बाहेर आला आणि मी समजून गेलो की काय जबरदस्त क्षमता एखाद्याच्या भाषेमध्ये असू शकते किंवा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी आपल्या विद्वत्तेचा आणि वेगवेगळ्या ट्रिक्सचा प्रयोग करणे. आणि हे सगळं इन्स्टिट्यूशनलाइज झालेलं आहे. हे MBA मध्ये तुम्हाला शिकवतात. तुम्हाला जर फायनान्समध्ये किंवा इन्शुरन्समध्ये एखाद्या जॉब मिळाला तर ट्रेनिंगमध्ये कसं कन्व्हिन्सिंग मेथड्स, पॉवर्स हे सगळं कळतं. या सगळ्यातून आपण सही सलामत सोडून आपल्याला काय पाहिजे ते करणे ही एक फार मोठी चॅलेंज आहे समाजापुढे. सगळ्यात शेवटचे 2 विचार, एक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल एसेन्स. बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं की संविधान, आम्ही संविधानाविषयी जाणार असं म्हणणारे आम्हाला संविधान शिकवायला एक फार मोठे ॲडव्होकेट होतं, त्याने मला संविधान शिकवलं. लॉ हा विषय पण माझ्याकडे होता मास्टर्समध्ये. तर मी तुम्हाला सांगतो इक्वॅलिटी म्हणजे काय याचं प्रबोधन करताना वेगळ्या प्रकारे केलं जातं बऱ्याच वेळा. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की प्रबोधन करणारे लोक जेव्हा संविधान सांगतात किंवा एखादी साहित्य निर्मिती होते ते समजवण्यासाठी, त्यावेळी आपणही एकदा ते वाचून बघावं खरं काय आहे ते, आणि नंतर हा माणूस काय सांगतो आहे ते बघितल्यावर तुमची सारासार जर तुम्ही ॲनालिसिस केले तर कळतंय की ह्याच्यामध्ये कुठेतरी या माणसाचा एजेंडा आहे की काय, किंवा यांना कोणीतरी पाठवलेलं आहे की काय हे कार्य करण्यासाठी, हे तुम्हाला कळून येऊ शकतं. त्यामुळे असे जे लिगल डॉक्युमेंट्स असतात ज्याच्यावर समाज प्रबोधन केलं जातं मोठ्या प्रमाणावर, तर माझी तुम्हाला विनंती आहे की आज इंटरनेटवर सगळं उपलब्ध आहे, तुम्ही ते काढा आणि एकदा वाचून बघा. कळत नसेल तर पुन्हा डिक्शनरी घेऊन वाचा. सहज सोपा अर्थ त्याच्यातून जो पहिला कळतो तो खरा अर्थ असतो. तो एखाद्या विद्वानाने समजावून सांगितला की तो त्याच्या आजूबाजूला आपल्या 4 गोष्टी घालून जेव्हा तुम्हाला सांगतात
त्यावेळी त्या समाज प्रबोधनामध्ये बऱ्याच वेळा मिसलिडिंग किंवा आपण त्याला म्हणतो ते भ्रमित करण्याची क्षमता असू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहित्य निर्मिती. आपण साहित्य क्षेत्रामध्ये जे बसतोय त्यामुळे साहित्य निर्मिती ही केवळ मनोरंजनासाठी असावी का, केवळ विरंगुळामध्ये असावी का, की त्याच्यातून प्रबोधन पण होतं. प्रत्येक गोष्टीतून प्रबोधन होत असतं. त्यामुळे समस्या समजून घेणे, त्याची वस्तुस्थिती समजून घेणे, पडताळून बघणे आणि याच्यातून परिवर्तन घडलं पाहिजे. समाज प्रबोधनातून परिवर्तन, सकारात्मक परिवर्तन घडलं पाहिजे आणि त्यासाठी सत्याच्या अनुरूप जर स्वतःला एखाद्याला बदलावं लागलं तर ते उदाहरणातून सिद्ध झालं पाहिजे. एखाद्या माणसाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर ते उदाहरण दाखवलं. वी शुड सेट अन एक्झाम्पल. आपण असं बऱ्याच वेळा म्हणतो, मला विचारायचं की ही संस्था कशी चालवावी, तुम्ही आमच्या संस्थेमध्ये येऊन बघा, आमचं उदाहरण आहे तुमच्याकडे, कसं ऑडिट असावं, कसं काय करा. सो उदाहरणातून जेव्हा आपण प्रबोधन करतो, माझ्या मते उदाहरणातून केलेल्या प्रबोधनामध्ये सगळ्यात जास्त इफेक्टिव्हनेस असतो, सगळ्यात ते जास्त प्रूव्ह होतं. आणि याच्यामध्ये काय असू नये, जसं आज एक मोठं क्षेत्र आपण प्रबोधनाचं बघतो, चित्रपट फार मोठं क्षेत्र आहे प्रबोधनाचं. आणि मी काही वेळा असे 100 चित्रपट, हायेस्ट व्ह्यू चित्रपट तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये व्हायलन्स किती, रिवेंज किती, विलन शिवाय कुठलंही नाटक होत नाही. काही चित्रपट बघा तुम्ही विलन नाही असेल तर चित्रपट होतच नाही. त्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता, एखादा हलका फुलका कॉमेडी फिल्म पण असतो पण त्याचं प्रबोधन निश्चितच नसेल. परंतु एक आपण विचार केला पाहिजे की शेवटी मी एवढंच सांगेन की नवयुग, आधुनिक, नवधर्म, संविधान हाच धर्म आणि या सगळ्याच्या आजूबाजूला संभ्रमात टाकणारी विधानं आणि माणसांचे मूलभूत सिद्धांत म्हणजे फंडामेंटल हरवणारे विधानं जेव्हा होतात तेव्हा त्यांना, आणि ही जर काही नामवंत व्यक्तीने केली असतील आणि तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जर बारीक विचार केला तर मोठ्या मोठ्या विद्वानांना यासाठी हायर केलं जातं. त्यांना सांगितलं जातं तू हे वाक्य बोल, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. पण त्याच्या मागचा एजेंडा जर समाजाने समजला नाही तर समाज निश्चित एक वेगळ्या दिशेने जाऊ शकतं. आणि म्हणून सर्वसामान्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी मला वाटतं की यूज ऑफ इंटेलेक्ट टू प्रोपोगेट एजेंडा ही फार मोठी डेंजरस गोष्ट आहे. आणि त्यामुळे मी 2 मिनिटात एवढंच सांगू इच्छितो की समाज प्रबोधन हे अनादी काळापासून होत आलेलं आहे. ते वेगवेगळ्या स्वरूपात आलेलं आहे. ते धार्मिक स्वरूपात असू दे, सामाजिक स्वरूपात असू दे, त्याच्यातून खूप चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. अत्यंत वाईट रूढी बंद पडलेल्या आहेत. आणि याही पुढे समाज प्रबोधन हे समाजाला एक दिशा देण्यासाठी आजच्या संदर्भातही तेवढंच महत्त्व आहे. याला महत्त्व नाही की तुम्ही 500 लोकांना ॲट अ टाइम तुम्ही संबोधित करू शकता, त्यांना इन्फ्लुएन्स करू शकता, की 2 लोकांना करू शकता. 2 लोकांना जरी योग्य मेसेज तुमचा पोहोचला तरी तो योग्य असेल आणि जर समाजाला सकारात्मक दिशेने नेणारा असेल तर तो मल्टिप्लाय होऊन, त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट होऊन आपल्याला खूप चांगला त्याचा प्रतिसाद मिळू शकतो. मी काही साहित्यिक नाही, काही पुस्तकं लिहिले, टेक्निकल पब्लिकेशन्स माझी खूप आहेत, परंतु या साहित्याच्या स्टेजवर तुम्ही आज मला बोलवलं आणि एक वेगळा विषय, मी नॉर्मली वेगळ्या विषयावर बोलत नाही, पण सोशोलॉजीमध्ये पण मी मास्टर्स केले तुम्हाला बोलल्याप्रमाणे. त्यामुळे मी सामाजिक विषयावर पण अभ्यास केलेला आहे. UGCच्या काही पुस्तकांमध्ये माझे 1-2 धडे आहेत. परंतु मी पर्यावरण, संस्कृती आणि संवर्धन हे विषय सोडून मला वाटतं पहिल्यांदाच हा वेगळ्या विषयावर आमचे राजमोहनजी यांनी सांगितलं, म्हणून थोडा वेळ बोललो. जर याच्यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल असेल तर तुम्ही कृपया तुमच्या डोक्यातून टाका. काही उपयोगी असेल तर मला वाटतं बोलण्याचा काहीतरी उपयोग झाला असेल. धन्यवाद.